त्यक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची प्रवचन सेवा, आजच्या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही ज्ञानेश्वरीची सेवा या ठिकाणी करायची आहे। चौथ्या अध्यायाचा विचार सुरू आहे। चौथ्या अध्यायातील 20 नंबरच्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्ञानी महात्म्याची जी काही लक्षणं सांगितली, निष्काम कर्मयोगाचं आचरण करत करत जो मुक्त झाला त्या मुक्त महापुरुषाचं लक्षण सांगितलं। सिद्ध महापुरुषाची लक्षणं साधकाची साधनं असतात। अशा महापुरुषांना आपण पाहिलं, अशा महापुरुषांचं आपण वर्णन ऐकलं आणि त्याप्रमाणे जर आपण साधना केली तर एक दिवस आपल्याला सुद्धा ती स्थिती प्राप्त होऊ शकते। हे जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांच्या मध्ये वेगवेगळे प्रकार असतात। ज्ञान सगळ्यांचं जरी सारखं असलं तरी सुद्धा प्रारब्ध प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। कोणाचं अधिक भोगाचं प्रारब्ध असतं, कोणाचं न्यून भोगाचं प्रारब्ध असतं। ज्ञान जरी सारखं असलं तरी सुद्धा प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं असल्यामुळे प्रत्येकाच्या क्रिया वेगवेगळ्या असू शकतात। मागे मी एक श्लोक सांगितला होता, कृष्ण भोगी शुकस्त्यागी राज्ञौ जनक राघवौ वशिष्ठ कर्मकर्ताच पंचेते ज्ञानीना समा। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये पाहिलं तर भोगाचा अधिक प्रारब्ध आहे। शुकाचार्यांचं चरित्र पाहिलं तर त्यागाचं प्रारब्ध आहे। कारण जन्माला आल्याबरोबर घरात थांबले नाही, कुठे गेले? वनात निघून गेले। राज्ञौ जनक राघवौ म्हणजे जनक आणि प्रभू रामचंद्र यांचं राज्य करण्याचं प्रारब्ध आहे। वशिष्ठ कर्म करताच आणि वशिष्ठ ऋषी जे आहे ते पौरोहित्य कर्म करत होते, परंतु शास्त्रकार सांगतात पंचेते ज्ञानीना समा, त्यांचं ज्ञान मात्र सारखंच आहे, बोध मात्र सारखाच आहे। प्रारब्धानुसार त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये विचित्रता दिसून येतो। कारण कोणाच्या जीवनामध्ये अधिक कर्म दिसतं, कोणाच्या जीवनामध्ये कमी कर्म दिसतं। कर्मामध्ये जरी कमी अधिकता असली तरी सुद्धा ज्ञानामध्ये कमी अधिकता नाही। आपल्या साधू संतांच्या मध्ये सुद्धा सगळे साधू संत आपण पाहिले तर काहींचं प्रत्येकाचं चरित्र वेगवेगळं आहे। तुकाराम महाराजांचं चरित्र वेगळं आहे। तुकाराम महाराजांनी संसाराकडे कधी लक्ष दिलं नाही। संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। हो, म्हणून तुकाराम महाराजांचं चरित्र वेगळं आहे। बरं, एकनाथ महाराजांचं चरित्र जर आपण पाहिलं तर एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गृहस्थाश्रम व्यवस्थित आहे। आपल्या वाट्याला आलेलं सगळं काम त्यांनी केलंय। म्हणून प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे आणि त्या प्रारब्धानुसार त्यांचं वर्तन होत असतं, पण ज्ञान मात्र सर्वांचं सारखं, अनुभव मात्र सगळ्यांचा सारखा। जो ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव तोच तुकाराम महाराजांचा अनुभव, जो तुकाराम महाराजांचा अनुभव तोच नाथ महाराजांचा अनुभव। अनुभवामध्ये काही फरक नसतो, आत्म्यामध्ये काही फरक नाही, परमात्म्यात काही फरक नाही, तो एक सारखाच आहे। म्हणून भगवान परमात्म्यांनी
19 आणि 20 या श्लोकामध्ये अधिक भोगाचं ज्यांचं प्रारब्ध आहे ते कर्मामध्ये प्रवृत्त होत असतात. आणि जरी कर्मामध्ये प्रवृत्त असले तरी सुद्धा कशा प्रकारे ते कर्म करतात हे सांगितलं. ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाळली कर्मे आशेखे तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं यश सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्नी सर्व कर्मानम ज्ञानाग्नी दग्ध सर्व कर्मानम तमाहु पंडितम बुधा. हा मागचा श्लोक आहे. मागच्या श्लोकामध्ये अधिक भोगाचं ज्यांचं प्रारब्ध आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप कर्म दिसून येतात. ते कर्म करताना दिसून येतात. कशा करता करतात, का करतात हा विचार मागे झालाय. लोकसंग्रह करता करतात, लोकांना वळण लागावं, समाजाची सेवा आपल्याकडून घडावी या दृष्टीने ते कर्म करत असतात. पण कर्म करत असताना त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे त्याच्या संबंधाने इच्छा नसते, आशा नसते. कशा प्रकारे ते कर्म करतात भगवान या 20 नंबरच्या श्लोकात सांगतात. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सा. त्यक्त्वा कर्मफला संगम. त्यक्त्वा म्हणजे टाकून, सोडून. कर्मफला संगम, कर्माचा संग त्यांनी सोडलेला आहे म्हणजे आसक्ती सोडलेली आहे. फलाची आसक्ती त्यांनी सोडलेली आहे. का कर्माची आसक्ती सोडतात, का फलाची आसक्ती सोडतात त्याचं कारण सांगितलं. नित्य तृप्त. हा नित्य तृप्त आहेत. त्यांची तृप्ती येणारी जाणारी नाही. परमात्मा स्वरूपाची तृप्ती त्यांना प्राप्त झाली. का ती तृप्ती त्यांना प्राप्त झाली? कारण निराश्रयः, त्यांच्या जीवनामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा आश्रय नाही सुखा करता. असे असलेले जे आहेत महात्मे आहेत. कर्मणी अभिप्रवृत्ता अपि. कर्मामध्ये अभि म्हणजे चोहो बाजूने, सर्व बाजूने, सर्व प्रकारच्या कर्मामध्ये प्रवृत्त झाले तरी सुद्धा अपि शब्द वापरला. अपि म्हणजे सुद्धा. हे कर्मामध्ये जरी प्रवृत्त झालेले असले तरी नैव किंचित करोति सा. ते काहीच करत नाहीत. यांच्या जीवनामध्ये किती कर्म दिसली तरी सुद्धा ते काहीच करत नाहीत. आणि अज्ञानी मनुष्य शांत जरी बसलेला असला तरी तो कर्म करतोय. मी शांत बसलोय हे कर्म आहे. मी काहीच करत नाही असं म्हणून इंद्रिय आवरून बसला, कर्म आहे. कारण मनामध्ये इच्छा आकांक्षा सगळ्या बसलेल्या आहेत. नवे नवे मी साक्षी भावामध्ये आहे अशा भावनेने जरी 2 तास राहिला तरी ते कर्म आहे. कारण साक्षी भाव हा त्याने तयार केलेला आहे. साक्षी भाव हा तयार करायचा नसतो, तो सिद्ध असतो. जो तयार केलेला साक्षी भाव आहे तो कर्म आहे. तयार केलेला जो आत्मभाव आहे, तयार केलेली जी समाधी आहे ते कर्म आहे. म्हणून साधू संतांनी साध्य समाधी सांगितली नाही, सिद्ध समाधी सांगितली. सहजमी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. मी माझे हारपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारून तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे आईते. आयत दान सांगितलंय, सिद्ध सांगितलंय, साध्य सांगितलं नाही. परमात्मा हा सिद्ध आहे, तो साध्य नाही. तुम्ही कुठली केलेली साध्य अवस्था जी आहे ती कायम टिकणारी नाही, तात्पुरती आहे. मग तो कोणताही भाव असेल तरी सुद्धा ठीक आहे, साधना म्हणून ते केलं पाहिजे, चित्तशुद्धी त्याने होते. परंतु तत्वाच्या दृष्टीने जर पाहिलं तर साक्षी भाव हा सुद्धा साध्य नाही, तो सिद्ध आहे. एखादा म्हणायला लागला मी 2 तास साक्षी भावामध्ये होतो, तो त्याचा साधन साक्षी भाव आहे, सिद्ध नाही. एखादा म्हणायला लागला मी 3-4 तास शांत बसलो होतो, त्याची साधन शांती आहे, साध्य शांती नाही.
साधन शांतीचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. काय साधन शांती, सिद्ध शांती कशाला म्हटलंय, स्वरूप शांती कशाला म्हटलंय? स्वरूप शांतीची व्याख्या सांगितली ज्ञानोबारायांनी. गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपे ते निरुते शांती पैगा. तिथं ज्ञेय नाही, ज्ञाता नाही, ज्ञान नाही, असं जे काय आहे. मग तुम्ही म्हणाल काहीच नाही का? काहीच नाही हे ज्याला कळतं ते आहे. अशा स्वरूपात राहणं ही खरी शांती, स्वरूप शांती आहे. तयार केलेली शांती जी आहे, तुमची आमची शांती आहे, ही तात्पुरती शांती असते. जोपर्यंत भांडणाची परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत शांत. जोपर्यंत मागून येऊन माझ्या एखादा पुढं बसत नाही तोपर्यंत मी प्रवचनात शांत. खरी शांती जी आहे ती साध्य शांती नाही, सिद्ध शांती आहे. अचुंबित शांती ती आहे. म्हणून त्यक्त्वा कर्मफला संगम, यांच्या जीवनामध्ये यांनी कर्मफलाच्या संघाचा त्याग सांगितलाय बरं का. कर्माचा त्याग नाही, फलाचा त्याग नाही, संघाचा त्याग. बऱ्याच वेळेला कर्माचा त्याग होतो, फलाचा त्याग होतो, पण संघाचा त्याग होत नाही. कर्माचा त्याग आपल्याकडून होऊ शकत नाही, कारण शरीर म्हटलं की कर्म आलं. म्हणून कर्माचा त्याग नाही सांगितला, कर्माच्या संघाचा त्याग सांगितला. संघ म्हणजे काय? आसक्ती. कर्म करावं पण कर्मामध्ये त्यांची आसक्ती नसते. कालच ओवी गेली, हे मी करीन, मी सिद्धीला नेईन, असा संकल्प त्यांच्या अंतःकरणात नसतो. कालचीच ओवी आहे. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे जयाचे मन विटाळेना. अमुक मी करीन, तमुक मी करीन, हेच करीन, मी दुसरं करणार नाही, तेच करीन, मी दुसरं करणार नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते करत राहतात, त्यांची त्या कर्मामध्ये आसक्ती नसते. कधी कधी मागे विषय झालाय, कर्मातली आसक्ती, फलातली आसक्ती, कर्तृत्व अभिमानाची आसक्ती, अशा वेगवेगळ्या आसक्ती आहेत. कर्म न करण्याची आसक्ती. तेव्हा हे जे महात्मे असतात यांना कर्म आणि फल यांचा दोन्हीचा संग नसतो, म्हणजे आसक्ती नसते. याचा अर्थ ते कर्म करत नाहीत, करतात. याचा अर्थ ते फल घेत नाहीत असं नाही, फल मिळालं घेतात, आसक्ती नाही. आसक्ती वेगळी. आसक्ती म्हणजे मला मिळालंच पाहिजे तर मी जगेल, नाही तर मी जगू शकणार नाही. ज्ञानोबारायांनी तिथे कशा प्रकारे आसक्ती नसते याच्या ओव्या सुंदर लिहिल्यात. ते ज्ञानोबारायांनी ते सांगितलंय, तो जो शरीरी उदासू, इथेच सांगितलंय. कर्मफलाची आसक्ती का बरं यांची आसक्ती सुटली? ज्ञानोबाराय भगवान परमात्मा सांगतात ते नित्य तृप्त आहेत. सामान्य जी तृप्ती असते ती नित्य तृप्ती नसते. एखादा पदार्थ मला चांगला खायला मिळाला, तृप्ती वाटते तेवढ्यापुरती, बस. आज गुलाबजामुन खायला मिळाले, आज अमुक खायला मिळालं, तृप्ती आहे. पण नित्य तृप्ती आहे का ती? त्याच्यापेक्षा दुसरी वस्तू पाहिली की लगेच माणसाची तृप्ती बिघडते, वाटलं ते पाहिजे. विषयामध्ये असलेली तृप्ती जी आहे ती सांकुश तृप्ती आहे. सांकुशा विषय तृप्ती, रियम तृप्ती निरंकुशा. पण परमात्मा स्वरूपापासून होणारी तृप्ती, आत्मानंदापासून होणारी तृप्ती ही सांकुश आहे का निरंकुश आहे? निरंकुश. तैसा निरुपचार संतोषी जो. येणार आहेत आता पुढे ओव्या त्या. आपली जी तृप्ती असते ही बाकीच्या विषयाने होणारी तृप्ती आहे, ती तात्पुरती तृप्ती आहे. जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोष जो. विषयाची तृप्ती जी असते ती अनित्य तृप्ती नाही, कारण एकतर विषय संपून जातो, एकतर भोगणारा संपून जातो, नाहीतर विषय भोगण्याची इच्छा तरी माणसाची संपून जाते.
म्हणून ही तृप्ती जी आहे त्यांची तृप्ती नाही, त्यांची तृप्ती अशी असते ती नित्य तृप्ती आहे, परमात्मा स्वरूपापासून झालेली तृप्ती आहे. म्हणून संतुष्ट सततम योगी. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ वासनेची. त्यांच्या तृप्तीला कुठल्याही बाह्य पदार्थाचा आश्रय नसतो, म्हणून निराश्रय. त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही आश्रय नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याला आश्रय लागतो. अमुक व्यक्ती भेटली तरच मी आनंदी, अमुक वाचायला मिळालं तरच आनंद, अमुक पाहायला मिळालं तरच आनंद, अमुक जेवायला मिळालं तरच आनंद. प्रत्येक जण काही ना काही आश्रय शोधत असतो आणि त्या आश्रयावर आनंदी असतो, तृप्त असतो. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, पैशाचा आश्रय म्हणून मी सुखी. माझं घर खूप चांगलं आहे म्हणून मी सुखी. माझा मित्र खूप चांगला आहे म्हणून मी सुखी. माझे आईवडील खूप मोठे आहेत म्हणून मी सुखी. मी खूप विद्वान आहे म्हणून सुखी. आपल्याला काय कमी आहे? आश्रय. पण हा जो महात्मा आहे हा कसा असतो? भगवान सांगतात निराश्रय. यांचा आनंद जो आहे तो आश्रय रहित असतो. म्हणजे लौकिक आश्रय नाही कोणताही, यांचा एकच आश्रय असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. एकच आश्रय आहे. अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. त्यांनी अन्य सगळ्या आश्रयांचा त्याग केलेला असतो आणि यांचा आश्रय फक्त परमात्मा असतो. भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर एक देव त्यांचा आश्रय आहे. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवा पायी. आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर एकच आश्रय आहे, आत्मा हा यांचा आश्रय आहे. हे सगळ्यांचा आश्रय झालेले असतात, यांना दुसऱ्या कुठल्या आश्रयाची गरज नाही. ते आता मागचं झालं, भक्तीचा विषय चालला होता, आता तत्वज्ञानाचा विषय चालू झाला. आत्मा हा सगळ्याचा आश्रय आहे. भक्तीच्या विषयात देव आश्रय आहे, पण ज्ञानात तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा सगळ्यांचा आश्रय आहे. ज्ञान रूप असलेला जो आत्मा आहे हा सगळ्यांचा आश्रय आहे. मला जे जे काही बाहेरचं ज्ञान प्राप्त होतं या सगळ्याचा आश्रय कोण आहे? मी आहे, आत्मा आहे. किंबहुना देव आहे हे ज्ञान सुद्धा कोणाला होतं? मग देव आहे देवाची मान्यता सुद्धा त्याने आत्मस्वरूपावरच आहे. म्हणून सगळ्याचा आश्रय आत्मा आहे, ज्ञान आहे. हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अर्थ सांगितला. आणि असा सगळ्यांचा आश्रय जर मी आहे, माझ्या हे सगळे पदार्थ अध्यस्त आहेत आणि या सगळ्यांचं जे अधिष्ठान आहे ते मी आहे. सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. नामदेव महाराज म्हणतात सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. सर्व सांडोनी माझाही वाचे, परे होनी परते घर तेथे राहू निरंतर. म्हणून निराश्रया. आणि असा पुरुष जो आहे कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सहा. तो कर्मामध्ये प्रवृत्त असतो. अभिप्रवृत्त म्हटलेलं आहे. म्हणजे असे जे महात्मे असतात ते खूप कर्म करतात. वास्तविक पाहता त्यांना काही शास्त्र कर्तव्य सांगत नाही, कर्म सांगत नाही. पण तुका म्हणे आता उरलो उपकारापुरिता. रात्रंदिवस त्यांचं भजन चालू आहे, रात्रंदिवस त्यांचं सत्कर्म चालू आहे, रात्रंदिवस त्यांच्या तीर्थयात्रा चालू आहेत. कशा करता? त्यांना करायचं काय शिल्लक राहिलं? पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या तीर्थयात्रा केल्या. तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी कथा कीर्तन केली. देहूला कीर्तन, लोहगावला कीर्तन, आणखीन कुठे कीर्तन. ही सगळी मंडळी कीर्तन करत होती. हल्लीच्या संतापर्यंत, सगळ्या जोग महाराजांच्या पर्यंत घ्या. यांना काही कर्तव्य शिल्लक नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी कर्म केलं. प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले.
लोका लागी. विश्व हे मोहरे लावावे. एक राहिला ना तुकडा. मार्गाधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे. अलौकिक नोहावे लोकाप्रती. ते लोकात असताना अलौकिक वागत नाहीत. जंगलात जाऊन बसत नाहीत. समाधी लावून बसत नाहीत. ते म्हणतात हे लोकांचं दुःख दूर कोण करणार. त्यांना या समाजाचं दुःख पाहिल्यानंतर वैकुंठात राहूशी वाटत नाही. ते म्हणतात नको, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. कशा करता बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे का रंजले गांजले किंवा बुडते हे जन, बुडता हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया. त्याच्याकरता रात्रंदिवस कष्ट घेतात. चंदनाप्रमाणे देह झिजवतात. कर्मांनी अभिप्रवृत्त हा आपी. पण असं जरी असलं तरी सुद्धा नैव किंचित करोति सा. ते काहीच करत नाहीत. का काही करत नाहीत. हे सगळं जरी केलेलं असलं तरी सुद्धा कर्तृत्व त्याच्यात नसतं, भोक्तृत्व त्याच्यात नसतं, फलाची इच्छा त्याच्यामध्ये नसते. सहज त्यांच्या सगळ्या क्रिया होत असतात. सूर्याचे परी तुका लोकी क्रीडा करी. जरी ते उपकार करत असले, जरी समाजसेवा करत असले तरी त्याच्यात त्यांना इच्छा नाही. म्हणून तर ते समाधीत जाऊ शकतात. केलं तोपर्यंत भरपूर केलं. आता झालं ठीक आहे, आता समाधी. म्हणून तर ते वैकुंठाला जाऊ शकतात. नाहीतर म्हटले असते नाही एवढं थोडं राहिलंय, अजून एवढं राहिलंय, हे करायचंय ते करायचंय. काही नाही. तुकाराम महाराज म्हटले झालं तुमच्यासाठी केलं बाबा. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. म्हणून नैव किंचित करोति सा. तो काहीच करत नाही भगवान म्हणतात. तयाची हातू हो का त्रैलोक्याचा घातू परी. तेने केली मातू ऐसे बोलू नये. त्याने केलं असं म्हणायचं नाही. मुक्ताचे देह तैसे हालत चालत संस्कार वसे. हे देखोनी लोक पिसे करता म्हणते. आपण करता त्यांना म्हणतो. तुकाराम महाराजांनी हे केलं, तुकाराम महाराजांनी असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. काही नाही. त्यांच्या दृष्टीने नैव किंचित करोति सा. ज्ञानोबारायांनी याच्यावर चिंतन केलंय. 106 क्रमांकाची ओळी बघा. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू. नित्यता उल्लासू होऊनी असे. जो, आता हा जो कोण आहे. मागची ओवी बघा. ज्ञानाग्नीचे ने मुखे जेने जाळिली कर्मे आशेके. तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्ञानाग्नीच्या द्वारे ज्याची कर्म सगळी दग्ध झाली आणि मनुष्य रूपाने तो ब्रह्मच आहे. एरवी माणूसपण भांब लौकिक भागू. त्याला ब्रह्म म्हटलंय. अनेक ओव्या सांगता येतील आपल्याला. साक्षात तो ब्रह्म आहे. एरवी ब्रह्मची तो साचे. अनेक ओव्यामध्ये ब्रह्म म्हटलंय. तो मनुष्य नाही, मनुष्य रूपाने साक्षात परब्रह्म रूप आहे. हो, परब्रह्मची. वा. हे एक एक काय सांगावे. जया त्रैलोक्याचे आगवे. मी ऐसे स्वभावे बोधाले. तया ही देह एकुकी राथी. त्याला सुद्धा देह आहे. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. लौकिकात काही दुःखाचे प्रसंग आले. लोक म्हणतात बघा तुकाराम महाराजांना सुद्धा शिवबाकासाराच्या बायकोनी अंगावर पाणी टाकलं, रडावं लागलं. हे लौकिकाच्या दृष्टीने आपण म्हणतो. मंबाजी बुवांनी मारलं, दुःख झालं तुकाराम महाराजांना, आपण म्हणतो. पण तुकाराम महाराज ज्ञानोबाराय म्हणतात परी आम्हा ते ऐशीची प्रतीती परब्रह्मची. तो सुख असेल दुःख असेल तेवढ्या पुरता व्यक्तही झाला असेल, पण तरी सुद्धा त्यांना माहिती आहे मी वेगळा आहे.
शरीराला होतंय सुख, शरीराला होतंय दुःख, पण मी मात्र क्षरा अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. म्हणून जो शरीरी उदासू, शरीरामध्ये ते उदास असतात. फळभोगी निरासू, नित्यता उल्हासू होणे असे. फळभोगाच्या विषयी निराश असतात, शरीरामध्ये उदास असतात. आणि असं असलं तरी नित्यता उल्हासू होऊन असे, नित्य असलेला उल्हास आनंद आत्मस्वरूप ते होऊन असतात. जो शरीरी उदासू, शरीरात उदास असतो, याचा अर्थ वाकडं तोंड करून बसलेला असतो असा नाही. उदास शब्दाचा अर्थ आहे वर निघाला शरीरातून, तो उत आस, म्हणजे शरीराला तो चिकटला नाही. हे शरीर जे आहे त्याच्यामध्ये तो जास्त आसक्तही नसतो आणि शरीराचा द्वेषही करत नाही. उदास, उदासीनवत आसीना, तैसा जो या देहावरी उदास वैशिया परी, उखिता जैसा बिडारी बैसला आहे. आपल्या बिराडाकडे लक्ष ठेवायला सांगितलं एखाद्याला, एवढं सामान आहे लक्ष ठेवा, मी जाऊन येतो लगेच. तो जसा त्या आपल्या सामानाविषयी काय असतो, उदास असतो. तीर्थयात्रेला आपण गेल्यानंतर एखाद्या धर्मशाळेमध्ये आपण राहतो, ती धर्मशाळा आपली असं वाटतं का आपल्याला? देवाचं दर्शन करायचंय म्हणून आपण धर्मशाळेत राहिलोय. देवाचं दर्शन झालं की उद्या ही धर्मशाळा सोडायची, असा तो उदास असतो. तसे ही धर्मशाळाच आहे, 5 पंचांची धर्मशाळा आहे, पण दिली कशा करता? देवाचं दर्शन करायचंय म्हणून देवाचं दर्शन करेपर्यंत धर्मशाळेविषयी आदर आहे. पण ही कायमची माझी नाही असा निश्चय सुद्धा झाला, याला म्हणायचं उदास. गोरवी बैसली रुखातळी. का उदास झाला देहाविषयी? मनुष्य उदास कधी होतो? कोणत्या गोष्टीविषयी उदास होतो? ज्यावेळेस आपल्याला कळतं ही वस्तू आपली नाही की त्यावेळेस मनुष्य उदास होतो. आणि ज्यावेळेस कळतं ही वस्तू खोटी आहे त्यावेळेस मनुष्य उदास होतो. ज्यावेळेस एखादा दोष त्याच्यामध्ये दिसतो त्यावेळेस मनुष्य उदास होतो. शरीराविषयी हे उदास का झाले? यांना कळलं हे शरीर आपलं नाही, देह हे काळाचे धन कुबेराचे. का उदास झाले? त्यांना माहिती आता हे एक दिवशी आपल्याला सोडून जाणार आहे. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. दुसऱ्याचं आहे पण भाड्याचं घोडं जरी असलं तरी आता काम करून घ्यायचंय म्हणून त्याचा द्वेष नाही करायचा, त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घालायचंय. का उदास झाला? त्याच्या लक्षात आलं हे उदास, हे किती जरी आपण याला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहेसे म्हणून उदास. मग द्वेष का करत नाही? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोशिले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म म्हणून ठेवलं पण पाहिजे. त्याग नाही करायचा. म्हणून भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे, याला म्हणायचं उदास. अति आसक्ती ठेवायची नाही आणि अति त्याचा याला त्रासही द्यायचा नाही, याला म्हणायचं उदास. शरीरी उदासू, त्या ठिकाणी का शरीरा उदास झाला? भक्त ऐसे जाना जे देही उदास, तरी देहादिक हे संसारे, सर्वही मांडले से जे गुंफिरे, तेथ नातुडे तो वागोरे वारा जैसा. का शरीरा आतील प्राणू, घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोटाचा स्थानू उदासू जैसा. कसा उदास असतो? उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी. शरीरा आतील प्राणू, आपल्या शरीरात प्राण आहे, तो प्राण जो आहे ना तो उदास असतो. म्हणजे उदास असतो म्हणजे काय असतो? तो हा विचार करत नाही हा राजाचं शरीर आहे आणि हे रंकाचं शरीर आहे. रायाचे देह चाळू, हा प्रति गाळू, हे न म्हणेची कृपाळू
प्राणू जैसा तो उदास आहे. तो म्हणतो माझं काम चालवायचं आहे, कोणाचं का शरीर असू द्या, तो चिकटत नाही. हा राजा आहे आपलं, याचं जास्त दिवस ठेवा आणि याचं कमी दिवस ठेवा. प्रारब्ध संपलं की तो निघून जातो बिचारा प्राण. किंवा घरी आतिथ्याचा ब्राह्मणू. ज्ञानोबांनी उदाहरणं किती सुंदर दिली बघा. का शरीरातील प्राणू आणि घरी आतिथ्याचा ब्राह्मणू. म्हणजे ब्राह्मण जेवायला घरी बोलवला, तो घरी आल्यानंतर आपल्या घराला चिकटतो का? म्हणतो का हे घर माझं आहे? नाही म्हणत. तो म्हणतो जेवायचं आणि जायचंय आपल्याला. आणखीन एक उदाहरण दिलं. चोहटाचा स्थानू उदास जायचा. चौकात असलेला जो स्थानू असतो, एखादा दगड असतो किंवा एखादा खांब असतो, तो खांब जसा उदास असतो, कोणी येऊ द्या कोणी जाऊ द्या काही नाही, त्याप्रमाणे तो उदास असतो. ज्ञानोबा सांगतात अशा प्रकारे शरीरी जो शरीरी उदासू फळभोगी निरासू. फळाच्या भोगाविषयी काय असतो? निराश असतो. म्हणजे फळाची इच्छा त्याच्या अंतःकरणात तीव्र नसते. मला हे मिळालंच पाहिजे, मला ते मिळालंच पाहिजे असं त्याला वाटत नाही. का नाही वाटत? नित्यता उल्हासू होऊनी आसे. नित्य असलेला जो उल्हास आहे, आनंद आहे, जो परमात्मा आहे, आत्मा आहे, तो तत्स्वरूप झालाय. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू. पुढचं नाही घ्यायचं. देखे अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता रिगणे नाही समजता संसार दुःखा. क्या आहे? आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. म्हणून त्यांना फलाची इच्छा राहिलेली नसते. नित्यता उल्हासू होऊन असे. उल्हास म्हणजे परमात्मा, आनंद. सांगे कुमुददळाचे नि ताटे, जो जेविला चंद्र किरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. आपलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो भिल्लाचेनी. अमृताती ठेवी तो कांजी केवी शेवी, तैसा स्वसुख अनुभवी न भोगी वृद्धी. बघा, स्वतःचा अनुभव त्याला आलेला असतो, आपल्या आनंदामध्ये तो असतो, आणि मग त्या आनंदामुळे त्याला दुसऱ्या सामान्य फलाची इच्छा होईल का? वृद्धी सिद्धीची इच्छा होत नाही, स्वर्ग सुखाची होत नाही. आपुलेनी नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे. ज्ञानोबा म्हणतात त्याचं घर त्याला एवढं मोठं वाटतं की त्याच्यासाठी तो इंद्राचं भुवन सुद्धा नको म्हणतो. आणि मग असा मनुष्य त्या ठिकाणी भिल्लाच्या पालामध्ये जाऊन झोपेल का? नाही. तसं आत्मसुखाची आगोड्या विटे जो सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. अशा प्रकारची स्थिती त्यांची झालेली असते. जो संतोषाचा गाभारा, जो निजानंदे झाला, परिणामी आयुष्य आला. पुढं निजानंदे झाला, परिणामी आयुष्य आला. वल्लभ जो वा. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची या ओगरा, पुरे न मनेची धनुर्धरा आरोगिता. बघा, ज्ञानोबा यांचं वर्णन असतं ते. ज्ञानोबा वर्णन करायला लागल्यानंतर सगळं अनुभवाचे बोल आहेत ते. त्या स्थितीमध्ये ज्ञानोबा आहेत. केवळ शब्दाला आपण आरसा करून सारखं चिंतन केलं तरी आपल्याला आनंदाला काही कमी पडणार नाही, एवढे शब्द आहेत, लक्षात घ्या. हे ज्ञानोबारायांचे शब्द सारखे जरी मनामध्ये ठेवले तरी त्या माणसाला आनंदाला काही कमी पडणार नाही. ज्ञानोबारायांनी तशी प्रतिज्ञा केली चांगदेव 65 मध्ये, माझ्या ओव्यांना जो कोणी दर्पण करील तो सुद्धा ह्याच सुखाला प्राप्त होईल. दर्पण करील ओविया. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगतात, जो संतोषाचा गाभारा, तो गेला कुठं आता बघा, तो गाभाऱ्यात गेलाय. जसं आपण देवळात गेल्यानंतर पहिल्यांदा महाद्वार लागतं. महाद्वारातून आपण महाद्वारामध्ये आपण
नमस्कार केल्यानंतर कुठे जातो आपण? मंदिरात जातो, विना मंडपात येतो, विना मंडपातून कारंजा मंडप, आणि कारंजा मंडपातून आतमध्ये गाभारा आहे, आणि त्या गाभाऱ्यात काय आहे? ज्ञानोबाराय बसलेले आहेत. गाभाऱ्यात परमात्मा आहे. तसं हा सुद्धा जो आहे हा गाभाऱ्यात गेलाय. पण कोणत्या गाभाऱ्यात गेलाय? कोणता गाभारा सांगितलाय बघा? 107 क्रमांकाची होई, जो संतोषाचा गाभारा. संतोषाचा गाभारा आहे तो. तिथे गेला का संतोषच संतोष आहे. पण त्याच्याकरता बाह्य विषयांचा त्याग करावा लागेल. इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीचा फावे. इंद्रियांचं तादात्म्य सोडावं लागेल, शरीराचं तादात्म्य सोडावं लागेल. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर आत्मस्वरूपाची भेट झाली. नित्य नवी हृदय करुणी ठाण दिवी, चोरोनी जेवी तयाशीचे फावे. तो परमात्मा स्वरूपापर्यंत जाऊन पोचला. निरखित निरखित गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो, उन्मनी मन निवाले, पाहे तव परब्रह्म भासले. निरखित निरखित तो गेला, आणि गेल्यानंतर कुठला गाभारा त्याला प्राप्त झाला? संतोषाचा गाभारा. जिथं संतोषच संतोष आहे, आनंदच आनंद आहे, परमात्मा स्वरूप आहे. तिथे परमात्मा स्वरूपाच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी तो गेला. आणि तिथे काय प्राप्त झालं त्याला? आत्मबोधाची या ओगरा. त्या ठिकाणी त्याला जेवण मिळायला लागलं. तिथे ताट वाढून ठेवलेलं होतं. श्रीगुरूंनी वाढलेलं ते ताट आहे, भगवंतांनी वाढलेलं ताट आहे. त्याच्यामध्ये काय ओगरलं जातं, वाढलं जातं? आत्मबोधाची या ओगरा. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं अमृतानुभवामध्ये. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जेवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. मोडोनी माया कुंजरू. मायारूपी हत्ती जो आहे ते मोडतात, आणि मुक्त मोतियाचा ओगरू. मुक्ती हीच कोणी मोती, मुक्ती हीच कोणी मोती. ते आमच्या ताटामध्ये जेवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. निवृत्तीनाथ महाराज मुक्त मोती देतात. तुका म्हणे, जयाने घातली मुक्तीची गवादी. मुक्तीची गवादी घातली, पंगत बसवली ज्ञानोबारायांनी. कशाची? या माझ्याजवळ जे येतील त्यांना काय मिळेल? मुक्ती मिळेल. म्हणून आत्मबोधाची या ओगरा. त्या ठिकाणी काय ओगरलं जातं? आत्मबोध. आत्मबोध म्हणजे आत्म्याचा बोध, आत्मज्ञान. मी आत्मा आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे, आणि ही जाणीव गेल्यानंतर जी केवळ आत्मस्थिती आहे, केवळ ब्रह्मस्थिती आहे, त्या ब्रह्मस्थितीमध्ये जीव राहतो. अहो, ज्ञानोबारायांनी गीतारूपी प्रसादाचं वर्णन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, जो बाहेरून प्रदक्षिणा करील किंवा आतमध्ये जाईल, आतमध्ये गेल्यानंतर कोणाला भेटेल? त्याला आत्मदेव भेटेल, असं ओव्यामध्ये सांगितले. एक प्रदक्षिणा जपाची या, बाहेरीन करते या, का श्रवण मिशे छाया सेविती याची. चला पुढे चला, काय हरकत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ओगरा, पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. तो पुरं म्हणत नाही. बाकीचं जे आहे ते पुरं वाटतं माणसाला. कालचीच कादंबरी वाचायला आज माणसाला नको वाटते. कालचाच मनुष्य परत परत भेटला तरी नको वाटतो. कालचं जे एखादी सामान्य गोष्ट असेल ऐकायला नको वाटते. एखादं सामान्य आपण खाल्लेलं असेल ते परत नको वाटतं. व्यवहारातली सगळी सुख जी आहेत ती नको वाटतात. परंतु विटे ऐसा रस, नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी हे. पण हे तत्व ज्ञान असं आहे, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान असं आहे, किती जरी त्याचं सेवन केलं, तृप्ती भुकेली काय करू माये,
जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथं तृप्तीलाच भूक लागते. तृप्तीला भूक लागते म्हणजे तृप्ती म्हणते मला अनेक पाहिजे. तृप्ती भुकेली काय करू माये. जीवनी जीवन कैसे ताने जत आहे. पाण्यालाच ताण लागते. तसा हा आनंद असा आहे. पोट सेविता न धाये भूक भुकेलीची राहे. तुका म्हणे पाहे कोण वासमुक्तीची. पुरे न म्हणेची धनुर्धार आरोग्यता. पूर्ण असं वाटत नाही बास. पडयंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची. तरी बाप वस्तू स्वभाव फावे तव तव गोडिये थावो. पैगा अनिक एक याचे जे हाता आले तरी नवचे आणि अनुभविता काही न वेचे वरी विटेई ना. पुन्हा पुन्हा त्याचं सेवन करावं वाटतं. अशा प्रकारे हे ज्ञानी महात्म्याचं वर्णन केलं. मी सुरुवातीला सांगितलं ज्ञानी महात्म्यामध्ये अनेक प्रकार असतात. काही ज्ञानी असतात त्यांचं अधिक भोगाचं प्रारब्ध असतं. त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला अधिक कर्म दिसतात. काही ज्ञानी महात्मे असतात त्यांचं न्यून भोगाचं प्रारब्ध असतं. त्यांच्या जीवनामध्ये कर्म कमी दिसतात. अधिक भोगाचं प्रारब्ध असलेले याज्ञवल्क्य, नारद, जनक, भीष्म, शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी हे सगळे अधिक भोगाचं प्रारब्ध आहे. आणि न्यून भोगाचं प्रारब्ध शुकाचार्य, वामदेव, श्री निवृत्तीनाथ महाराज, रामकृष्ण परमहंस न्यून भोगाचं प्रारब्ध आहे. ज्ञानोबारायांनी जसं कर्म केलं तसं निवृत्तीनाथ महाराजांनी केलंय का? नाही केलं. निवृत्तीनाथ महाराज प्रवृत्तीवरच येत नव्हते. यदक्षरम मना खेम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रयेत. आपल्या आनंदामध्ये ते कायम राहायचे. काय सैंग आम्हीच दाटलो. अमृतानुभवामध्ये ओवी आहे. अशा प्रकारे निवृत्तीनाथ महाराज होते. तर असेही काही ज्ञानी असतात. ते कसे वागतात, त्यांचं कसं जीवन असतं, पुढच्या श्लोकात भगवान सांगतात. 21 आणि 22 दोन श्लोक महत्वाचे आहेत. ज्यांचं न्यून भोगाचं प्रारब्ध असतं, त्यांच्या जीवनात कर्म थोडी कमी दिसतात. असे काही ज्ञानी असतात, असे काही महात्मे असतात. ते आपले एकांतात जातात, नामस्मरण करतात, चिंतन करतात, जास्त लौकिकात येत नाहीत. ज्ञानोबारायांनी भगवंतांनी त्यांचं वर्णन केलंय. निराशीर यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहा. बरोबर आहे ना श्लोक? शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. हे दोन श्लोक एकत्र आहेत ना? यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सराः समसिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. या दोन श्लोकामध्ये अशा महात्म्यांचं वर्णन केलंय ज्यांचं न्यून भोगाचं प्रारब्ध आहे. कसे आहेत ते? निराशी. पहिल्यांदा सांगितलं निराशी म्हणजे त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची आशा नाही. यत चित्तात्मा, ज्यांनी आपलं मन, इंद्रिय, चित्त सगळं नियमित केलेलं आहे. त्यक्त सर्व परिग्रहा, त्यांनी सगळ्या परिग्रहाचा त्याग केला आहे. म्हणजे ते एकटे राहिलेले आहेत. बाकी त्यांना काही परिग्रह नाही. घरदार, बायका, मुलं सगळ्याचा त्याग केलाय त्यांनी. त्यक्त सर्व परिग्रहा. शारीरम केवल, मग ते कर्म करत नाहीत का? करतात. शारीरम केवलम कर्म. शारीरम केवलम कर्म म्हणजे फक्त शरीर निर्वाहापुरतं जेवढं कर्म आहे तेवढंच करतात. शरीर टिकायचं म्हटल्यानंतर खाल्लं पाहिजे. शरीर निर्वाहापुरते राहटवी हातपाय आते किंबहुना सबाये आपैते केले. त्यांच्या जीवनामध्ये फळली केळी उन्मळे
तैशी आत्मलाभे प्रबळे जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. कमी झाल्या क्रिया आता. उदाहरण दिलंय त्याला शंकरानंदांनी. ते म्हणले कंबरडा मोडलेला साप, बाकीचा साप कसा पळतो असा लांब एकदम वेगाने पळतो, इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे. पण ज्याचं कंबरड मोडलं तो साप फिरतो पण फक्त खायला मिळेल तेवढाच जातो ना आपल्या एका जागेवर बसून राहतो. तसं अधिक भोगाचं प्रारब्ध आहे. ते हे कर ते कर ते करू शकतात. ज्यांच्यावर समाजाची जबाबदारी आहे, लौकिक त्यांना दाखवायचंय, लोकांना मार्ग दाखवायचा आहे. पण काही असे असतात ज्ञानी, ते कंबरड मोडलेल्या सापासारखं. ते म्हणतात आता ज्ञाताच नाही, ज्ञानच नाही, ज्ञेयच नाही, जगच नाही, करायचं कशा करता. मग ते निराशी, भगवान परमात्मा सांगतात ते निराशी झालेले असतात. त्यांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची आता आशा नाही. असक्त बुद्धी सर्वत्र जिदात्मा विगत स्पृहा. आशा त्यांना नाही. आशा नाही कवनाची गेले आशापाश. कारण त्याला माहिती बाकीच्याकडून कशाला आशा करायची. आनंदा करता मला बाकीकडे दुसरीकडे जायची गरज नाही. आनंदाचा कंद साठा माझं स्वरूप आहे. म्हणून तो निराशी यतचित्तात्मा, म्हणजे बाहेर तर आशा सोडलेलीच आहे पण तरी सुद्धा ही इंद्रिय मन चित्त परत तिकडे जाऊ शकतं. मला हे पाहिजे म्हणू शकतं. विषय पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आशा निर्माण होते, इच्छा निर्माण होते. म्हणून त्यांनी काय केलंय, यतचित्तात्मा, त्याचं मन इंद्रिय शरीर सगळे नियमित त्याने केलेत. नायकने ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची टाळी. आवाचे दे टाळी जेबची गा. आगवाची करचरणी लेले शांतीची लेणी. जयाचे चित्त गवसनी व्यापका म्हण नाही. जयाच्या अंगणी विवेक करी राबनी. साचची करचरणी होती डोळे. निराचे वा. इंद्रिय त्याची पारख करतात. इंद्रिय जातच नाहीत त्याची बाहेर. कुर्मंगा आणि व सर्वशा. का कुर्मजिया परी ओवायला अवयव पसरी. इच्छा वशी आवरी आपुले आपण. तैशी इंद्रिय आपे ते होती जया ते म्हणितले करीती. हा, तो म्हणेल तसं. आपलं वेगळं आहे, आपण इंद्रिय म्हणेल तसं. ज्ञानेश्वरीत बसल्यानंतर वेगळं आहे, बाहेर गेल्यानंतर इंद्रिय म्हणेल तसं, डोळा म्हणेल तसं, कान म्हणेल तसं. जीभ म्हणाली नाही आज हॉटेलचा चहा प्यायचा आहे, चालला तिकडे. इथलं कोणी नाही, बाहेरचं सांगतोय. पण ज्ञानी महात्मा कसा असतो या ठिकाणी सांगतात. यतचित्तात्मा, निराशीर यतचित्तात्मा आणि त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रह जो असतो तो दुःखाला कारणीभूत होतो. जेवढा माणसाकडे जास्त परिग्रह तेवढं त्याचं चित्त चंचल होतं, तेवढा विक्षेप जास्त जीवनामध्ये येतो. म्हणून जेवढा परिग्रह कमी करता येईल साधक अवस्थेत तेवढा कमी केला पाहिजे. एकदा सिद्ध झाल्यानंतर ठीक आहे, तो परिग्रहात राहून सुद्धा अलिप्त राहू शकतो. पण साधन अवस्थेतच म्हणायला लागला नाही मी सगळ्यात राहून सुद्धा मी आनंदी राहू शकतो, मी साधन करू शकतो, शक्य होत नाही. हे भागवतामध्ये दत्तात्रेयांनी जे 24 गुरु केले त्याच्यामध्ये एका टिटवीला गुरु केलंय. कुर्रर नावाचा पक्षी आहे किंवा टिटवा. काय नाही, तो आपला बसला होता आणि त्याला कुठेतरी एक मांसाचा तुकडा सापडला. तो त्याने तोंडात घेतला. तोंडात घेतल्यानंतर उडायला लागला. त्याचे सगळे भाऊबंद त्याला टोचायला लागले. तो म्हटला आतापर्यंत भाऊबंद कोणीच रागवत नव्हते, कधी काय त्रास देत नव्हते, भाऊबंद का त्रास द्यायला लागले. हो, जमिनीला भाव आला म्हणून त्रास द्यायला लागले. आतापर्यंत सगळे प्रेमाने वागत होते, आता माझ्याबरोबर भांडायला लागले. तो इकडून तिकडे गेला की तिथे यायचे आणि त्याला टोचायचे, दुसरीकडे गेला तिथे यायचे त्याला टोचायचे. त्याने विचार केला हे का त्रास देतात, आता अगोदर देत नव्हते आताच का त्रास द्यायला लागले. हे माझ्याकडे हे आलंय तेव्हापासून
मग काय करायचं? द्या टाकून. दिलं टाकून. टाकून दिल्याबरोबर सगळे तिकडे गेले, हा आपला सुखी झाला. कधी कधी माणसाला परिग्रह सुद्धा कमी करावा लागतो, ज्याला साधन करायचंय. म्हणून त्यक्त सर्व परिग्रह. परिग्रहो ही दुःखाय. मग आता परिग्रह तर सगळा सोडला, घर सोडलं, दार सोडलं, भाऊ सोडला, बहीण सोडली, आई वडील सोडले. मग आता कर्म करायचं नाही का? हे सगळं जरी असलं तरी पोट आहे ना, काहीतरी करावं लागेलच ना पोटाकरता. आपलं स्वयंपाक तरी आपल्याला करून खावा लागेल, नाही तरी पंगत असेल तिथं जावं लागेल. त्याची परवानगी शास्त्राने दिली. ज्याला साधन करायचंय, जो संपूर्ण देवावर अवलंबून राहिलाय, तो आपला निर्वाह याच्यावर करू शकतो. संन्यासी एखादा असेल, ब्रह्मचारी असेल, त्याने काय करायचंय? त्यांनी मधुकरी केली तरी हरकत नाही, त्याने भिक्षा मागितले तरी हरकत नाही, त्याने आपल्या शरीराला लागतंय तेवढं कर्म करायला हरकत नाही. शारीरम केवलम कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. शरीर निर्वाहापुरतं जर त्याने कर्म केलं तर त्याला किल्मिष प्राप्त होत नाही. किल्मिष म्हणजे पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. दोघे किल्मिषात शंकराचार्यांनी दोघांना घेतलंय, पुण्य पापांना. कदाचित शरीर निर्वाह चालावा म्हणून तो लोकांना उपदेश करत असेल, शरीर निर्वाह चालावं म्हणून एखाद्याला त्या मदत करत असेल, काही सत्कार्य करत असेल, तर त्या सत्कार्याचं त्याचं पुण्य निर्माण होत नाही, कारण पुण्य निर्माण झालं परत भोगावं लागेल. चालता चालता रस्त्यामधून त्याच्या पायाखाली काही मुंग्या गेल्या, आणखीन काही थोडासा एखादा काही त्याच्याकडून न जाणू दोष घडला, तर या ठिकाणी सांगतात त्याला त्याचा दोष लागत नाही. का? कारण तो कसा आहे? निराशीर आहे, यतचित्त आत्मा आहे, त्यक्त सर्व परिग्रह आहे, आणि केवळ शरीर चालावं म्हणून ते कर्म करतोय. मग कसं त्याचं शरीर चालतं? त्याचं सुंदर वर्णन केलंय. त्याचं आपल्याला चिंतन करायचंय. या ठिकाणी पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगतात, शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. तो फक्त शरीर निर्वाहापुरतच कर्म करतो. मग शरीर चालतं कसं? व्यवहार चालतो कसा? पुढच्या श्लोकात सांगतात, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सराः समसिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. यदृच्छा लाभ संतुष्टः. घेऊन टाकू श्लोक, जाऊ द्या, 5 मिनिटं जास्त होतील, श्लोक होऊन जाईल आपला. यदृच्छा लाभ संतुष्टः. त्याच्या जीवनामध्ये तो संतुष्ट असतो, पण कशाने संतुष्ट असतो? आता सगळा परिग्रह तर सोडला, साधन करायला लागलाय, चिंतन करायला लागलाय, आशा सगळी सोडली. एकच त्याला आशा आहे, परमात्म्याची. आशा नाही कौनाची. परिग्रह सोडलेला आहे, आशा सोडलेली आहे, सगळी इंद्रिय नियमित केलेली आहेत, शरीराकरता लागणारं कर्म करतोय. मग कर्म करत असताना तो कसा आणखीन राहतो? यदृच्छा लाभ संतुष्टा. यदृच्छेने त्याचं जीवन चाललेलं असतं. यदृच्छा म्हणजे काय? अयाचित वृत्ती याला म्हणतात. आपण इच्छा न करताना जे काही प्राप्त होईल त्याच्यामध्ये तो संतुष्ट राहतो. इच्छा न करताना आपल्या इच्छेला तो जास्त किंमत देत नाही, तो देवाच्या इच्छेला किंमत देतो. चला, देवाची इच्छा आहे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. देवाची इच्छा आहे, आज चांगल्या प्रकारचं भोजन मिळायचं होतं, मिळालं. काही भोजन आणा परी नाही, काही भोजन आणा परी, पूर्ण करा पहिलं. काही कोरड्या भाकरी, हा, जैसी जैसी वेळ घडे तैसे तैसे होणे घडे. मग येते अगोदर त्याच्या जीवनामध्ये समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. यदृच्छा, देवाच्या इच्छेने किंवा प्रारब्धाने जे काही प्राप्त होईल त्याच्यामध्ये मग तो संतुष्ट. कारण त्याला फक्त आता शरीर निर्वाहाच करायचंय, जास्त त्याला काही आशा नाही.
परी अगत्य तो राम. ते करत असताना तो यदृच्छा लाभ संतुष्टो, यदृच्छेने जो काही लाभ होतो त्याच्यात तो संतुष्ट राहतो. ते सुदामदेवाचं चरित्र आलं भागवतामध्ये. दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्य. 18 विश्व म्हणजे 18 गुणिले 20 किती होतं? 360 दिवस म्हणजे वर्षभर दारिद्र्य. पण दारिद्र्य जरी असलं तरी सुद्धा भगवंताचं चिंतन चालू होतं. लोकांनी जे काही दिलं ते घरी द्यायचं, त्याच्यावर घरचं सगळं चालत होतं. कधी खूप लोक आणून द्यायचे, आनंद व्हायचा नाही. कधी आणून नाही द्यायचे, दुःख व्हायचं नाही. यदृच्छा लाभ संतुष्टा. पुढे सांगितलंय मग अशा माणसाच्या जीवनामध्ये द्वंद्व येतात ना. भक्त झाला, ज्ञानी झाला, संत झाला, द्वंद्व येत नाहीत का? शीत उष्ण, मान अपमान, सुख दुःख, ही सगळी द्वंद्व जीवनात येतात. कधी एखादा मान देईल, एखादा शिवे देईल, पण तो द्वंद्वातीत झालेला असतो. दोन्हीकडे समान दृष्टीने पाहिला त्याला. त्याचं मागे हा श्लोक गेलाय द्वंद्वाचा. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, बाबा तान तितिक्षस्व भारत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्यास्तान तितिक्षस्व भारत. किंवा सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयौ ततो युद्धा युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. मान अपमान येईल, सुख दुःख येतील, चांगलं वाईट येईल, कधी आजारी पडेल, कधी त्या ठिकाणी चांगली तब्येत राहील. पण हे सगळी द्वंद्व जरी आली तरी तो म्हणतो येणार आहे, जाणार आहेत. पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. हे आज आलंय, जाणार आहे. सुख आलंय, जाणार. दुःख आलंय, जाणार. पण याला जाणणारा मी मात्र जसाच्या तसाच आहे. तो न जाणार आहे, तो खरं माझं स्वरूप आहे. म्हणून सुख यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो. द्वंद्व आली तरी सुद्धा त्या द्वंद्वाच्या अतीत आहेत. तुकाराम महाराजांच्या जीवनात द्वंद्व आली नाही का? ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात द्वंद्व आली, तेवढ्या पुरतं का होईना ज्ञानोबारायांना राग आला. या लोकांच्या उद्धाराकरता आपण आलो, यांनी आपल्याला भाकरी मिळू दिली नाही. नाही या समाजाचं तोंड पाहायचं. मुक्ताबाईंनी उपदेश केला, द्वंद्वातीतो विमत्सराः विगतः मत्सराः यस्मात् सहा विमत्सराः. त्यांच्या जीवनामध्ये महत्वाचं आणखीन एक लक्षण असतं, त्यांच्या जीवनात मत्सर नाही. सांडून गेले मोहमान. मत्सर शब्द आला पाहिजे ओवीत. मत्सर अशी ओवी सांगा. मच्छर शब्द आला पाहिजे मत्सर ओवीमध्ये. मत्सर विकार जरी असला तरी मत्सर शब्दाची ओवी आली पाहिजे. आपणच विश्व जाहला तिथं, म्हणून द्वेष ठेला. द्वेष आला बघा, मत्सर नाही आला. मत्सर आला पाहिजे. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभेविन जीवा दुःख देतो, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर. मत्सर कोणाच्या विषयी होतो? आपल्या बरोबरच्या विषयी होत नाही बरं का. आपल्या मागून आला आणि पुढे जायला लागला, मत्सर त्याच्याविषयी होतो. हो, माझ्यापेक्षा चांगलं घर नव्हतं त्याचं ना, आता माझ्यापेक्षा मोठा बंगला बांधला. काय झालं? त्याच्याविषयी मत्सर. हो, मागून आला, आमच्या इथे राहिला आणि चांगली माझ्यापेक्षा मोठी गाडी घेतली. मत्सर. अहो व्यवहारात होतो, जाऊ द्या. परमार्थात सुद्धा मत्सर निर्माण होतो. एखाद्याने 108 पारायण केली, आपल्याला काय चांगलं वाटलं पाहिजे. केली पारायण पण निस्ती बोट फिरवली, हो मला काय माहिती नाही का पारायण केली. मत्सर. अरे बाबा काय का होईना, बोट फिरवून का पण केली ना त्याने. माझ्याकडे शिकला आणि माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करायला लागला. मत्सर. मत्सराचा ठाव
पण महात्मे तसे नसतात. महात्म्यांना मत्सर का नसतो सांगा? महात्म्यांना प्रत्येकामध्ये आपणच वाटत असतो. आडना उरले नाही, सगळ्यांच्या मध्ये तो आपल्या स्वतःलाच पाहत असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मत्सर करायचा कोणाचा? आपल्याहून जर वेगळं कोणीच नाही. मुक्ताबाई सांगतात ज्ञानेश्वर महाराजांना, जीभ दातानी चावली कोणी बत्तीशी ताडिली. अहो रागे यावे कोठे अवघे ब्रह्माची निगोट. म्हणून विमत्सराहा आणि समसिद्धा व सिद्ध उच्च. सिद्धी असू द्या असिद्धी असू द्या, एखादं त्याचं काम झालं त्याच्या मनाप्रमाणे झालं, कधी कधी मनाप्रमाणे होत नाही झालं तरी त्याच्यामध्ये तो काय राहतो? सम राहतो. कृत्व असा जो कोणी महापुरुष आहे, ज्ञानोबराय भगवान सांगतात, कृत्वा अपि न निबद्धते. तो जरी करत असला तरी सुद्धा त्या कर्माने तो बद्ध होत नाही. बघा, कर्म करून सुद्धा बद्ध व्हायचं नसेल तर काय काय असलं पाहिजे? यदृच्छा लाभ संतुष्ट जगलं पाहिजे. जसं आहे तसं आपण राहायला शिकलं पाहिजे. आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे तसं राहायचं पण रडत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, पण पुढचं आहे का? चित्ती असू द्यावे. नाही तर लोक म्हणतात आम्हाला ठेवील तसं राहावंच लागतं, रडत रडत राहतात. ते यदृच्छा लाभ संतुष्ट नाही. द्वंद्वातीत झालं पाहिजे. ही सगळी द्वंद्व आली तरी त्याच्यात समान राहता आलं पाहिजे. आणि मत्सर रहित झालं पाहिजे. महत्वाचं म्हणजे कोणाच्या विषयी मत्सर नको वाटायला. आणि सिद्धी असिद्धीमध्ये समान असा जो असतो, त्याने जरी कर्म केलं, शरीर निर्वाह करता कर्म केलं, भगवान म्हणतात तो त्या कर्माने बद्ध होत नाही. याच्यावर आता ज्ञानोबरांनी जे चिंतन केलंय त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. उद्याचं प्रवचन 3 वाजता होईल. माऊलींना आणायला जायचं, नंतर दुसरा कार्यक्रम असतो 3 वाजता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जोग महाराज की जय.